नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे मच्छीचा दिवस, आज आहे रविवार। तर आज आलेली आहे एवढी मच्छी। तर ही कोणी मच्छी दिली आहे तर ही आईने मच्छी दिली होती। तर हे बोंबील एकदम क्लीन केलेले होते आणि साफ करून दिली होती तिने मच्छी। तर आई कुठून खरेदी करते तर आई वाशी मार्केट तिथूनच खरेदी करते। वाशीचं जे मच्छी मार्केट आहे तिथूनच खरेदी करते मच्छी। तर हे बोंबील आपल्याला फ्राय करायचे आहेत आणि जो पापलेट आहेत त्याचे डोके आहेत त्याचा फक्त मी रस्सा करणार आहे आणि बाकीचे पापलेट फ्राय करण्यासाठी ठेवणार आहे। तर बोंबील फ्राय करण्यासाठी मी घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि यामध्ये मी मसाले ॲड करणार आहे। तर एका सबस्क्रायबरने मला कमेंट केली होती तुम्ही रेसिपी शूट कसं करता। तर माझ्याकडे एक ट्रायपॉड आहे जो मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केला होता। मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेनच कोणता मी ऑर्डर केला होता ट्रायपॉड। त्याला मोबाईल अटॅच करून मी व्हिडिओ शूट करत असते। तर यामध्ये मी मीठ घालणार आहे, चवीपुरतं तुम्हाला मीठ घालायचं आहे। त्यानंतर जो घरातला तुमचा मसाला आहे आगरी कोळी मसाला, तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता, पण आम्ही जो वर्षभरासाठी मसाला बनवतो त्याची टेस्ट एक नंबर असते आणि आम्ही तोच मसाला वापरतो। तर मी हा मसाला जो वापरणार आहे तो घरातलाच मसाला वापरणार आहे। तर चवीपुरतं तुम्हाला मीठ घालायचं आहे। त्यानंतर जो मसाला आहे तो तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही ॲड करू शकता। तर मी 1.5 चमचा हा मसाला वापरलेला आहे। त्याचबरोबर हळद आहे, अर्धा चमच हळद वापरलेली आहे आणि कोथिंबीर मी ऑलरेडी मिक्सरला वाटून यामध्ये ॲड केलेली आहे ना। चांगल्यापैकी आपण मॅरिनेट करून घेऊया आणि मॅरिनेट करून झाल्यानंतर आपल्याला पीठ, तांदळाचं पीठ आणि रवा याचं मिक्सचर रेडी करायचं आहे आणि त्यानंतर जे कोटिंग आहे ते बोंबील आहेत त्यांना लावणार आहे। तर मी कोकम पाण्यात भिजवून ठेवले होते। हे कोकम मी कोकणातूनच आणले होते, रत्नागिरीमधूनच आणले होते। तर ते माझ्याकडे ऑलरेडी फ्रीजमध्ये ठेवलेले होते। तर हे बोंबील जे आहेत ते मी चांगले मॅरिनेट करून घेणार आहे। हा मसाला चांगल्यापैकी व्यवस्थितरित्या लावून घेणार आहे। जर तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही लिंबू ॲड करू शकता, कोकम स्किप करू शकता। जर तुमच्याकडे लिंबू नसेल, कोकम आहे, तर कोकमाचा आगळ किंवा अखंड कोकम पाण्यात भिजवून त्याचं पाणी तुम्ही बोंबील आहेत त्यांना लावू शकता। अशा प्रकारे माझं मॅरिनेशन आहे ते मी करून घेणार आहे आणि त्याचबरोबर जे रस्सा मला बनवायचा आहे, जे पापलेटचं डोकं आहे त्याचाच रस्सा मी बनवणार आहे, ते बनवून घ्यायचं आहे। तर एका सबस्क्रायबरने मला कमेंट केली होती की तुम्ही रेसिपीचे व्हिडिओ शूट कसे करता। तर माझ्याकडे ट्रायपॉड आहे, मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केली होती। असा मी गॅसच्या जवळच हा ट्रायपॉड आहे, तो त्याचं स्टँड आहे तो असं लावून ठेवते आणि त्याला मोबाईल अटॅच करायचा आहे आणि आपल्याला जे रेसिपी शूट करायची आहे गॅसच्या बरोबर थोड्याशा बाजूला मी हा स्टँड उभा ठेवते आणि त्याला मोबाईल अटॅच करून आपला जो मोबाईल आहे तो अशा अँगलमध्ये सेट करायचा आहे जेणेकरून तुम्ही जी रेसिपी बनवताय ती रेसिपी क्लिअरली आपल्याला व्हिडिओमध्ये कॅप्चर करता येईल। अशा प्रकारे मी ट्रायपॉड आहे तो सेट केलेला आहे आणि इथे रवा घेतलेला होता, रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं होतं ते मिक्स करून घेणार आहे आणि मला जे बोंबील आहे त्याला कोटिंग करायची आहे आणि त्यानंतर फ्राय करायचे आहेत।
प्रकारे माझं जेवण आहे ते रेडी झालेलं आहे आणि मी रस्सा बनवायला घेतलेला आहे. तर जे पापलेटाचं डोकं आहे त्याचाच मी रस्सा बनवणार आहे. म्हणून मी अद्रक लसूणची पेस्ट, टोमॅटो याचं मिक्सर जे आहे ते शिजवून घेणार आहे आणि यामध्ये मसाले ॲड करून जे पापलेटाचं डोकं आहे त्याचंच फक्त रस्सा बनवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.